7 दिवसांचं बाळ 6 लाखात विकलं जात होतं. पण पुढे काय घडलं, ही घटना नेमकी कुठची, सगळं सांगते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. महाराष्ट्रात सध्या लहान मुलांना आमिष दाखवून किडनॅप करून किंवा पळवण्याच्या टोळ्या कार्यरत आहेत आणि तशा अनेक घटना समोर येत आहेत. नवी मुंबईतून 100 पेक्षा अधिक अल्पवयीन मुली गायब होत असल्याची बातमी ताजी आहे. अशातच बदलापूरमधून 6 लाखांसाठी पण 7 दिवसांचं बाळ विकलं जाणार होतं. पण पोलिसांनी हा डाव उधळून लावत या प्रकरणी 5 जणांना बेड्या ठोकल्यात. ठाणे जिल्ह्यातील पोलिसांना मानवी तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांच्या सुद्धा मानवी तस्करी विरोधी पथकानं नियोजनबद्ध सापळा रचला. पोलिसांना सुद्धा 7 दिवसांच्या बाळाला 6 लाख रुपयांना विकण्याचा प्रयत्न होत असल्याची खात्री करायची होती आणि मग त्यासाठी त्यांनी बनावट ग्राहकाचा वापर केला. मानवी तस्करी करणाऱ्या टोळीसोबत संपर्क साधून बुधवारी म्हणजे 24 डिसेंबरला रात्री बदलापूर पश्चिम भागातील एका हॉटेलजवळ भेटण्याचा कट शिजला. या प्लॅननुसार सुरुवातीला या टोळीला टोकन म्हणून UPI-द्वारे 20,000 पाठवण्यात आले. त्यानंतर उरलेली 5,80,000ची रक्कम ही मात्र रोख स्वरूपात दिली जाणार होती. आणि मग पोलिसांनी पाठवलेल्या बनावट ग्राहकानं सतर्क केल्यानंतर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं आणि बाळाची विक्री करण्यासाठी आलेल्या 5 जणांना या पोलिसांच्या पथकानं बेड्या ठोकल्या. शंकर मनोहर, रेश्मा शेख, नितीन मनोहर आणि शेखर जाधव आणि मुंबई मानखुर्द इथल्या एजंट आसिफ खान या आरोपींना मात्र पोलिसांनी बेड्या ठोकल्या. याशिवाय या टोळीतील सबीना नावाची एक 6वी साथीदार आहे, जी अजूनही फरार आहे आणि पोलीस तिच्या मागावर आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार या टोळीनं नवजात बाळाला 6 लाख रुपयांना विकण्याचा कट केला होता. या बाळाला सध्या विशेष काळजी केंद्रात दाखल करण्यात आलंय आणि बाळाच्या खऱ्या आईचा शोध घेतला जातोय. मात्र पोलिसांना संशय आहे की हे नवजात बाळांचं अपहरण करून ज्यांना मुलं बाळं नाहीत अशा जोडप्यांना बाळ विकण्याची ही टोळी सक्रिय असू शकते किंवा त्या एका घोटाळ्याचा हा भाग असू शकतो. आणि याचबरोबर नवजात बाळांना किडनॅप करून विकण्याच्या घोटाळ्यात रुग्णालय किंवा नर्सिंग होम यांचं जाळं सामील आहे का, याचा सुद्धा पोलिसांकडून तपास घेतला जातोय. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.